ठीक आहे. आता प्लॅन आपण फीट मध्ये कसं, फीट इंचेस मध्ये कसं ड्रॉ करायचं तो बघू. ओके, सगळ्यात पहिले UN एंटर करायचं युनिटसाठी. फीट इंचेससाठी आपण इथे आर्किटेक्चरल सेट करणार आहोत किंवा इंजिनिअरिंग सेट करायचं. दोघांमध्ये हा पहिला जो ऑप्शन आहे हा कॉमन असेल. ओके, आर्किटेक्चर मध्ये पण हा पहिला ऑप्शन कॉमन असेल. ओके, 0 फीट 0 इंचेस. तर हा सेट करून घ्यायचा आणि ते मिलीमीटरच्या जागी इथे इंचेस ठेवून द्यायचं. इथे खाली ओके करतो. आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन बघू. ओके, तर आता ह्यामध्ये इथे टेरेस दिलेला आहे. टेरेसची साईज दिलेली आहे 12 फीट बाय 6 फीट. ओके, 12 फूट बाय 6 फीट. बेडरूमची साईज दिलेली आहे 12 फीट बाय 16 फीट. ओके, 12 फीट बाय 16 फीट. इथे 8 फीट बाय 6 फीट. ओके, तर सगळीकडे फीट मध्ये दिलेलं आहे. तर आपण आता फीट मध्ये जरी ड्रॉ करायचं असेल तरी आपण तिथे सेट करताना इंचेसच सेट करायचं. UN एंटर, इथे आर्किटेक्चर सेट करायचं आणि इथे इंचेस ठेवून द्यायचं. आता सगळ्यात पहिलं मी L एंटर करतो लाईनसाठी. पहिला पॉईंट दिला, ऑर्थो ऑन करून घ्यायचा. टेरेसचं डायमेन्शन आहे 12 टाईप करायचं, सिंगल इन्व्हर्टेड द्यायचा आणि एंटर दाबायचं. ओके, त्यानंतर मग 6 फीट एंटर दाबा. 12 सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि एंटर दाबायचं. म्हणजे एंटरच्या बाजूचा जो बटन आहे तो, आणि इथे क्लिक केलं. ओके, आता वॉलचे डायमेन्शन लिहून घे. 6 इंचेस आणि 9 इंचेस आपण वॉल थिकनेस घेतो. ओके, तर O एंटर ऑफसेट साठी 6 एंटर करायचं. आता इथे आपण वॉलची साईज 9 इंचेस घेऊ शकता. O एंटर, 9 एंटर. ही लाईन बाहेरच्या साईडला, ही लाईन इकडे, ही लाईन वर, ही लाईन बाहेरच्या साईडला. ओके, तर हे असं ड्रॉ केलं. त्याच्यानंतर मग सेम इथे बेडरूम हॉरिझॉन्टल 12 फीट आहे, वर्टिकल 16 फीट आहे. आता इथे आपण रेक्टँगल घेऊ शकतो. REC एंटर. त्यानंतर मग हा फर्स्ट पॉईंट दिला. ओके, आणि त्यानंतर मग डायमेन्शन द्यायचे. पहिला ते हॉरिझॉन्टल आहे, परत इथे टॅब दाबू. हॉरिझॉन्टल आहे 12 फीट, टॅब 16 फीट आणि त्यानंतर मग एंटर दाबायचं. म्हणजे हा झाला 12 फीट बाय 16 फीटचं डायमेन्शन. O एंटर केलं ऑफसेटसाठी. 9चं डिस्टन्स ऑलरेडी दिलेलं आहे, तर फक्त एंटर दाबायचं. ही लाईन बाहेरच्या साईडला ऑफसेट टाकली. आता पुढचा जो वॉल असणार ती इथून आपल्याला स्टार्ट करायचे डायमेन्शन्स. आता इथून दिलेलं आहे. ओके, या पॉईंट पासून 8 फीट बाय 6 फीट. हॉरिझॉन्टल 8 फीट आहे, वर्टिकल 6 फीट आहे. REC एंटर. या पॉइंट वरती पहिलं क्लिक करायचं. 8 सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, टॅब दाबला, वर्टिकल 6 फीट आणि एंटर दाबायचं. O एंटर ऑफसेट साठी 9चं डिस्टन्स, ही लाईन बाहेरच्या साईडला ऑफसेट टाकायचं. ठीक आहे, तर हे असं आपल्याला ऑफसेट ड्रॉ करत जायचं आहे. आता कन्सिडर कर 17 फीट बाय 9 फीट 9 इंचेस आपल्याला ड्रॉ करायचं. 17 फीट 9 इंचेस आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ओके, ते कसं ड्रॉ करायचं ते आपण बघू. ओके, सगळ्यात पहिला ते हा आपण कॉपी करून घेऊ. CO एंटर कॉपीसाठी हा बेस पॉईंट घेतला, या पॉईंट वरती कॉपी केलं. ओके, इथून हे झालं. आता इथे स्टोर रूम आहे. ओके, स्टोर रूमचं डायमेन्शन्स इथे हे 10 फीट दिलेलं आहे. ठीक आहे, 10 फीट. त्यानंतर मग म्हणजे हे वर्टिकल झालं 10 फीट. ओके, हे जे आहे हे 12 फीट दिलेलं आहे आणि 12 प्लस 5 जर का केलं तर 17 फीट होतं. ओके, आणि ही मधली वॉल झाली 9 इंचेसची. म्हणजे हे असं इथून इथपर्यंत डिस्टन्स 17 फीट 9 इंचेस दिलेलं आहे. ओके, म्हणजे हे 12 फूट घ्यायचं आणि हे
5 फूट घ्यायचं. एस्केप, REC एंटर. हा फर्स्ट पॉइंट दिला. हॉरिझॉन्टल आहे 5 फीट, टॅब दाबायचा. वर्टिकल आहे 10 फीट, एंटर दाबा. हो एंटर. ऑफसेट 9चं डिस्टन्स, बाहेरच्या साईडला ऑफसेट टाकला. आता इथून इथपर्यंत झालं. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटपासून हॉरिझॉन्टल आपण घेऊ 17 फीटचा, किंवा हे ड्रॉ करून घेऊ याच्या बेसिसवरती इकडचं ड्रॉ करू. आता हेच आपण कॉपी करणार. हे सिलेक्ट केला, CO एंटर, बेस पॉइंट दिला, या वरती कॉपी पेस्ट केला. वरची वर राहिले, ओ एंटर एंटर, ही लाईन वरची साईड. आता इथून हे 16 फीट आणि हॉरिझॉन्टल 17 फीट 9 इंचेस. L एंटर करायचा. इथून इकडे 16 फीट एंटर, आणि इकडे 17 फीट टाईप करायचा, 9 टाईप करायचा. ओके. आणि त्यानंतर मग इंचेस टाईप नाही केलं तरी चालतं, फक्त 9 एंटर दाबायचा. इथपर्यंत आलो. ओ एंटर ऑफसेट, परत एकदा एंटर दाबायचं. डिस्टन्स दिलेलं आहे. ही लाईन इकडे, ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन बाहेरच्या साईडला. F एंटर फिलेटसाठी ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करतो. एंटर दाबलं लास्ट कमांडसाठी, ही लाईन आणि ही लाईन. तर हे असं आपण फीट इंचेस मधला प्लॅन ड्रॉ करू शकतो. ते हे एवढं ड्रॉ करून घे. इथले जराशे डायमेन्शन तुला अज्युम करायला लागतील. ओके. ही जी वॉल आहे, म्हणजे इथून हे वरती ड्रॉ कर, हे ड्रॉ कर. त्यानंतर मग हा टॉयलेट ड्रॉ करायचा आहे. ओके. इथे 6 फीट बाय 8 फीट आहे. ओके. ही जी वॉल आहे ही सरळ इथपर्यंत येईल. ओके. हे जे पॅसेज असणार आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स, तेवढंच डिस्टन्स तुला हे कन्सिडर करायचं आहे. ओके. इथपर्यंत ड्रॉ होऊन जाईल. इथून हे सगळं ड्रॉ होऊन जाईल. ओके. राहील फक्त हा वाला पोर्शन. ओके. हा पोर्शन एकदा हा प्लॅन ड्रॉ झाला की मला पाठवून दे, की मग हा उद्या कसा का ड्रॉ करायचा तो सांगेन मी. ओके. आतला जो डग टोकरी जातो. ओके. जमलं तर ट्राय कर, की जेवढं जमेल तेवढं. मी उद्या सांगेनच. आता यामध्ये इथे फर्निचर आपल्याला समजा प्लेस करायचं असेल तर सेम मी TP एंटर करणार. टूल पॅलेट्स, इम्पेरियल जे आहे ते इम्पेरियल मधलं कॉल करायचं, मेट्रिक वाला कॉल नाही करायचा. हा जो डोर आहे हा कॉल करायचा. त्याला इथे ओपन करतो 90 डिग्री मध्ये. इथे आपण 3 फीट 4 फीट, ओके, 3 फीट 4 इंचेस वगैरे वेगवेगळे डोअरची साईजेस दिले. ओके. मोठावाला डोर जो आहे तो मेन एंट्रन्ससाठी आहे. त्याच्यानंतर मग 3 फूटचा बेडरूमसाठी आहे. त्यानंतर मग 2 फीट 8 इंचेसचा बाथरूमसाठी वगैरे. सेम विंडो, इथनं ही विंडो इम्पेरियल जी असणार आहे ती कॉल करायची आपल्याला. बाकी फर्निचर जे असेल ते DC एंटर करायचं, डिझाईन सेंटर. ते होम स्पेस आहे. ब्लॉक्स मध्ये गेल्यानंतर इथे बेड वगैरे तू कॉल करू शकतोस. स्टँडर्ड साईजेनुसार येऊन जातं. ओके. मी समजा युनिट चेंज केलं, चुकून माझं समजा युनिट चुकलं असेल, इथे समजा मी मिलीमीटर सेट करतो, DC एंटर करतो, हा समजा बेड कॉल केला. ओके. तर हे असं युनिट जर का चुकलं आपलं तर असा डोर येऊन जाईल. तर त्यामुळे आपण प्रॉपर युनिट सेट करतो, त्यानुसार ते ऑब्जेक्ट्स कॉल होतात. इथे आर्किटेक्चरल आणि इथे इंचेस. बाकीच्या आधीचे काय डाऊट्स वगैरे आहेत तुला?
नाही म्हटलं. चालेल. मी तुला अजून 2-3 प्लॅन पाठवतो, मीटरचे पण पाठवतो आणि फिटिंगचे पण प्लॅन पाठवतो. मला फोटो सेंड करत जा की झाले की, त्याच्यामध्ये फर्निचर वगैरे पण प्लेस करून घे. उद्या मग आपण हे मधला हो जो सर. पोर्शन असेल तो हा ड्रॉ करून घेऊ. ओके. आणि त्यानंतर मग त्याचं पहिला जो प्लॅन होता त्याचे आपण एलिव्हेशन आणि सेक्शन व्ह्यूज काढून घेऊ.